बघा इडलीचं पीठ असं ताटात ठेवलं होतं मी खाली, तर ताटामध्ये सुद्धा खाली पडलं आहे असं ह्या साईडला. हे पहा किती फुगलं आहे. खूप छान अशी कापसासारखी इडली होती ह्याची, बघू शकतात तुम्ही. सुंदर कलर पण किती पांढरा शुभ्र आला आहे मस्त असा. तर चला 5:45 झालीत आता. इडल्या वगैरे लावून घेते. इकडं कुकर लावून घेतले, बटाटे लावलेत. वरण नाही, वरण नंतर बटाटे काढून मग वरण लावायचे. तर आता इडली लावून घेते. आज पाण्याचा झाला आहे प्रॉब्लेम, पाणीच आलं नाही आहे. सोसायटीचं आलं नाही आहे, नळाचं आलं नाही आहे, कुठलंच नाही आलं, पाणीच नाही आहे. आता बघावं लागून येईल. 6 वाजता येते, सोडतील तेव्हा बघावं लागून. आता ताईंना मस्त असं आहे पहा. तर चला ताईंना 5:40 झाली तर उशीर होते. आता करून घेते मी इडली. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मोमेंट्या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला, कालच्या आलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी आणि तुम्ही मला करायला जे मी मला चुकलेलं माफ करा, जे मी सपोर्ट करायला त्याच्यासाठी अगदी हृदयातून तुमची खूप 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 आभारी आहे. आणि तुमचा वेळेतला वेळ काढून माझा व्हिडिओ बघतात, मला लाईक करतात, कमेंट करतात, त्याच्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे मैत्रिणींनो. तर चला, काय म्हणता मग? उन्हाळा कसा चालला आहे ते सांगायचं, कुणी काय उन्हाळ्याचे काय काय काम केले ते पण सांगायचं. तर मी आता आमची बसली, जसं की तुम्हाला कालच्या मी लाईव्हमध्ये सांगितलं होतं बघा. माझी लाईव्ह पण असते बघा ताईंनो, दादांनो, जे कुणी बी आहेत व्हिडिओ बघते ते. तर तिथून बी मला जॉईन केलं तुम्ही, तर मी पण तिथून तुम्हाला सपोर्ट करेल. आणि तिथं पण माझे दादा ताई बरेच असे येतात. आता चालू केली, जास्त कुणी नसतंय खरं सांगायला. काय जेवढे आहेत तेवढ्यातच मी समाधानी आहे बरं का. मला जे बी मिळतं आहे, जेवढे आहेत तेवढ्यात मी खूप समाधानी आहे ताईंनो. आणि आता उन्हाळ्यामुळे असे हे टी-शर्ट मागवलेत बघा दीदीनं. नको म्हटलं तरी ऐकत नाहीत बघा लेकरं. मला सवय नाही अशी, पण नाही मम्मी खूप गरमी आणि तो खूप ऊन आहे बरं का ताईंनो. हे पाहू शकतात ऊन तुम्ही. इकडे 1 मिनटं दाखवते तुम्हाला. हे पहा ऊन कसं आहे, भरपूर प्रमाणात ऊन आहे ना. आपण वर राहतात, पण कसं आहे, योगायोगानं असं आंब्याचं झाड असल्यामुळं ना तेवढी गरमी होत नाही आहे. तर ही आंब्याची पूर्ण अशी इथून वरी सावली की नाही ह्याच्यावर येते, आपल्या छतावर येते. तर त्याच्यासाठी बघा मैत्रिणींनो, आंबे पण भरपूर छान असे लागलेले इथं. आणि मी तुम्हाला जसं की म्हणलं ना, शेंगा वाळू घातल्या. तर मी माझ्या आईकडून येतानाच शेंगा दरवर्षी शेंगा आणत असते. तर आता त्या थोड्याशा राहिल्या, तर 10-1 किलो असतेला. तर थोड्याशा बुडाच्या काय झाले, थोडासा कसं म्हणजे बुरा आले, चांगले आहेत पण बुरा आल्यासारखा झाला आहे. तर म्हणलं आता त्या वाळू घातल्यात. आता महिनाभर कुठलं उन्हाळ काम नाही, काही नाही, काहीच नाही आहे. तर काठी बसल्यात. आमच्या सासूबाई म्हणायच्या चिक घेत नसते, तर सोऱ्या फिरवत नसते. तर त्याच्यामुळं मग जे आता म्हणजे करतो फॉलो समजा. आता कोण करत आहे कोण नाही मला माहीत नाही आहे, पण जे करते ते करत असतील. आणि करायलाच पाहिजे, आपलं कुलदैवत आहे ताईंनो. बाकी काही नाही केलं तरी जमतं आहे, पण कुलदैवताचं हे पाळलंच पाहिजे बरं का. तर त्याच्यामुळं मी मग करत असते. आपलं जेवढं होईल तेवढं पाळायचं आपल्या कुलदैवताचं. तर चला, लेकरं गेले सकाळीच, दिदी गेली, ह्याने गेली. जैना शाळा बुडविली, घरीच आहे, झोपले, अजून उठलेलं नाही आहे. कॅमेऱ्यात येत नाही त्याच्यामुळे मी दाखवलं नाही आहे, पण उठलं नाही अजून, घरीच आहे बघा. त्याला म्हणलं आता शुक्रवारी रामनवमी, शनिवारी सुट्टी असते, रविवारी सुट्टी असते, तरी पण त्यांना शाळा बुडविली. म्हणलं जाऊ द्या, उठू वाटलं नाही सकाळी. त्याला 7लाच निघावं लागतं घरून. मग मला उठू वाटलं नाही म्हणलं आज. मी म्हणलं राहू दे बाबा, नाही उठू वाटायलं ना, तर राहू दे म्हणलं. उगं किरकिर नको सकाळी सकाळी, कुठं किरकिर बसवा लेकरांसोबत. तर राहू दे म्हणलं. चला, आता 9:45 झाली. तर आता आजीकडे 11च्या ऐवजी मी 11:45लाच चालले, किंवा 10:30लाच, जसं आवरत जसं 11च्या आधी, कारण उन्हाळा झाल्याने चालू. तर त्याच्यामुळं काय व्हायला लागले की ते भात, रसम, सांबर वगैरे जे बी करतात ना ते गरम असते. आणि तिनं म्हणाली की मला गरम खायला नको, आता थंड थंड खाय वाटायला लागले. तर त्याच्यामुळं म्हणलं मग की आता त्याच्यामुळे लवकर चालले आजीकडं. माझा तर सकाळी 5ला स्वयंपाक होऊन जात आहे आजीकडं. तर चला ताई, तुम्हाला शेंगा दाखवते मी 1 मिनिट. तर चला, जसं की तुम्हाला कांदा टोमॅटो मस्त असं फ्राय करून घेतलं. आणि मिक्सरमधून ह्याच्यातच लसण अद्रक सगळं टाकलेलं आहे. पुन्हा आपले खडे मसाले बी ह्याच्यातच टाकले मी. तर हे असं फ्राय करून. आणि बघा आपला कढीपत्ता किती छान यायला आहे आता झाडाला, हिरवागार मस्त असा. तर कढीपत्ता आणला जाऊन, बटाटे उकडून कट करून घेतले, तर ग्रेव्ही काढून घेतली. आधी ह्या भांड्यात काढली, जमली नाही, बारीक निघाली नाही म्हणून तसंच ठेवून दिलं. आणि ह्याच्यात काढून घेतली बघा ताईंनो. जिरे मोहऱ्या घातल्या, थोडासा लसण घातलं त्याच्यात बी. हे आपला कढीपत्ता टाका, आणि हे मसाले सगळे असे काढून घेतले होते मी एकदा. असंच काढून घेत असते मी एरवी पण.
कारण आपल्याला वेळ लागत नाही किंवा वेळ म्हणण्यापेक्षा कमी जास्त होत नाही. त्याच्यामुळे एकदा जर असे काढून घेतले ना मसाले आणि तेलात टाकले का ती चव पण खूप छान लागते. ते बघू शकता चांगलं. आता त्याला तेल सुटत वाफू देणार आहे, पाणी वगैरे काहीच टाकणार नाही, ह्याला झाकून ठेवणार आहे मी व्यवस्थित. असं एक नंबर हॉटेलच्या भाजीसारखी भाजी होती ताईंनो. मी गोबीची पण अशीच करते, फ्लावरची आणि ह्या बटाट्याची. लेकरं अगदी आवडीनं अशी चवीनं खातात. अशी जर बटाट्याची केली तर आवडत नाही आहे. चला त्याला झाकून ठेवते आणि सांबर फोडणी देऊन घेते. काहीतरी निघतंय हो. तर हे पहा अशी आपली भाजी झाली मस्त ग्रेव्हीची बटाट्याची भाजी खूप सुंदर झाली आहे. आणि इथं सांबर इडली खायला तो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या नाश्ता करायला. छान झाली का? मस्त झाली. तर पोळ्या झाल्या. आता हे डबे ठेवले तिथं. यांचा डबा इथं आहे. आता वाजले 7ला 5 कमी. इथं झालं 5 मिनटात जायचं आहे मला खाली. 1 मिनटं ताई ना तुम्हाला मी हे बदाम सोलून ठेवले तर सोनूचे त्यांचे. आता तरी हे काय आहे तर हे की नाही बघा चिया सीड्स म्हणून आहे. तर मार्केटमध्ये तुम्ही विचारलं तर तुम्हाला मिळून जाईल. ह्याला काय करायचं संध्याकाळी पाण्यात टाकायचं. तर आम्ही 3 जण पितात त्याच्यामुळे 3 गिलास टाकले होते. आम्ही दोघांनी पिले. आता दिदी राहिली आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला असं प्यायचं आहे तर असं प्या किंवा तुम्हाला लिंबू जर सहन होत. आता कुणाला लिंबू सहन होत आहे कुणाला सहन होत नाही सकाळी सकाळी. त्याच्यामुळे नसेल सहन लिंबू होत तर तुम्ही असं पाणीही पिऊ शकता. कारण हे वजन कमी करतं आहे आपली म्हणजे पोटासाठी चांगलं आहे. तुमच्या जर मध्ये चरबी समजा आपली वाढली असेल तर ती कमी करतं आहे. तर खूप असा ह्याचा छान रिझल्ट आहे. तर नक्कीच तुम्ही एकदा हे ट्राय करून बघा. आम्ही आता पाव किलो आणले. एका माणसाला अर्धा चमचा, जास्त नाही घ्यायचं. पोहे खायचा अर्धा चमचा. आता आम्ही तिघामध्ये 2 चमचे, 2 चमच्याला बी कमी टाकलं होतं आणि 3 गिलास पाणी टाकलं होतं. तर आमच्या दोघांनी आम्ही पिऊन घेतलं आहे सकाळीच. त्याच्यानंतर अर्धा ते पाऊण तास काहीच खायचं नाही, चहा प्यायचं नाही, टिफिन करायचं नाही, काही नाही, काहीच नाही. तर त्याच्यामुळे आम्ही मी पेलतं तर मी तर 6:30लाच पिलं. यांनी 6:30ला पिलं. आता 7 वाजले तर अर्धा तास झाला आहे. सोनू ए उठा चला. सोनू बघा ओ माय ताई कसे छान फुलं आलेत बघा. हे पहा अगं माय मी तर बघितलंच नव्हतं बघा ह्याला. हे का झाड बघा केवढंसं काही त्याला फुलं बघा. हे का इथे एक आणि किती सुंदर किती मोठे मोठे. हे का इकडे इकडून दाखवते 1 मिनिट. हे पहा छान असे. आपलं गुलाबीतून अजून डबल फुटायलं या. आता सध्या गुलाबाला फुलं नाहीत. ही पांढरी शेवंती आहे. हे का ही एवढं घेतलं होतं हे नंतर एवढं फुटलं आहे. किती सुंदर आलं या. चला आता घेते फुलं तोडून. आपल्या पूजा झाली आहे. आपल्या झाडाचं एक बी फुलं असेल ना तर खूप मनाला समाधानी भेटते बरं का. काहीतरी वेगळीच असते ते घरच्या फुलाचं आपल्या. बघा शेवंतीला तर कसा भर आला आहे मस्त असं. झाड इतकं सकच आहे. हे शेवंतीचं बी एवढं घेतलं होतं बघा ताईंनं आणि हे फुटलं आहे ग माय. हे का इकडून एक फुटलं आहे अजून हे. आणि फुलं तर बघा की एवढंसं का आहे पण ते काय म्हणतात ना मूर्ती लहानपण कीर्तिमान. अरे रामा फुटलं ग माय माझ्या हातानं. तशी ह्या झाडाची गत आहे बघा. हे का एवढे निघाले. बस झाले झाडाला वाहण्या आपल्या देवाला वाहण्यापुरते. ही गोकर्ण ही मोठी गोकर्ण ह्याला बी लागते त्या. कशी गेली वरीपर्यंत. ह्या पा तिथपर्यंत गेली. आता आज नाहीत लागले ह्याला. तर हे बघा ह्या शेंगा आहेत आपल्या पाहू शकतात तुम्ही. तर चांगले आहेत असं म्हणजे खराब वगैरे काही नाही आहे. पण म्हणलं थोडंसं ऊन द्यावं थोडा पांगवायला होते. आता जयला मला जायचं आहे खाली. तर असंही बघा तर थोडंसं काशानं तुम्हाला जसं की म्हणलं का हे काही असे जाळे झाल्यावर झालं तर बुडाला. तर म्हणलं उगं वेस्ट व्हायच्या. वेस्ट तर नाही तर होत समजा. असं उन्हाला घातलं का आता 2 दिवस मी अशा उन्हातच ठेवणार आहे मैत्रिणींना. नंतर भरून घेणार आहे. ऊन तर भरपूर प्रमाणात ऊन आहे बघा. उन्हाचं तर विचारायची सोय नाही आहे. आणि जसं की तुम्हाला म्हणलं पाण्याचा प्रॉब्लेम तुम्हाला दाखवते ताईंनं. आज सकाळी एवढा पाण्याचा प्रॉब्लेम झाला. सकाळी 5ला आजीनं मला फोन केला. तिच्या पण हे टाकीत दाखवते तुम्हाला. पाणीच नाही आहे बघा. एवढंच पाणी आहे. खूप मोठा पाण्याचा प्रॉब्लेम झाला. आता उन्हाळा म्हणलं की पाण्याचं असंच राहतं ताईंनं. तर चला आता जाते आजीकडे येते जाऊन बघा ऊन कसं आहे.